नमस्कार, मी सोनाली आणि शेअरिंग इज लाईफ मधला आपला तिसरा प्रश्न असा आहे की मला आयुष्यात खूप गोष्टी करायच्या आहेत पण मला आळस फार येतो आणि आळसामुळे मी बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यातल्या टाळतो आणि मला हे जाणवते की मी पाठीमागे राहतो. सो कधी तर मला असं वाटेल की कुछ सेन्स है इस बात की, कारण लाईफमध्ये जर तुम्ही कुठली तरी गोष्ट करण्यासाठी पॅशनेट आहात तर तुम्हाला आळस आलाच नाही पाहिजे. मीन्स जर तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करताय किंवा तुम्हाला काहीतरी लिटरली तुमचा जो वाय असतो तो क्लिअर पाहिजे की वाय यू आर डुईंग स्टडी. म्हणजे मी बऱ्यापैकी लोकांना असं विचारत असते की अभ्यास करताना कंटाळा येतो, मग मूवी बघताना कंटाळा का नाही येत, किंवा ज्या गोष्टी आपल्याला आपल्या भविष्याकडे चांगल्या गोष्टींकडे घेऊन जाणार आहे त्या करताना आपण कंटिन्यू आळस करत असतो, पण ज्याच्यामुळे कदाचित आपला टाइमपास होणार आहे, आपल्याला काहीतरी व्यवस्थित शिकायला नाही मिळणार आहे, त्या गोष्टी आपल्याला का आवडतात? कारण लहानपणापासून आपल्यावरती एक प्रोग्रामिंग झालंय. आपण नाही चुकत आहे, लहानपणापासूनच आपल्याला असं शिकवलं गेलं की अभ्यास अवघड असतो किंवा आयुष्यात काहीतरी अचीव्ह करण्यासाठी खूप काही स्ट्रगल करावं लागतं. मग ज्या प्रोसेसमधून आपल्याला जायचंय आयुष्यात काहीतरी अचीव्ह करायला, ती प्रोसेस आपल्याला अवघड वाटायला लागली आहे. ऍक्च्युली जसं मूवी बघताना आपण फन करतो किंवा मूवी बघताना आपण ती प्रोसेस एन्जॉय करतो, तशीच प्रोसेस स्टडी करताना आपण का नाही करत किंवा काम करताना आपण का नाही करत? कारण आपल्यावरती एक गोष्टीचं हॅमरिंग झालं लहानपणापासून की काम म्हणजे काहीतरी खूपच टेन्शनचं असतं, काम करणं म्हणजे खूपच काहीतरी आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात, स्ट्रगल करावं लागतं, स्ट्रगल केल्याशिवाय आयुष्यात काही मिळत नाही, ह्या गोष्टींचं हॅमरिंग आहे. अभ्यास फार अवघड असतो, अभ्यास करताना खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनची गरज असते किंवा असं ब्ला ब्ला बऱ्याच साऱ्या गोष्टींचं प्रोग्रामिंग आहे. लिटरली आपण एक मूवी बघायला गेलो तर तो मूवी बघताना आपल्याला किती कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. वी नो एव्हरीथिंग की हिरोने कुठली कपडे घातली होती, त्यावेळेस त्या सीनमध्ये कुठलं गाणं चालू होतं किंवा कशी त्याची एंट्री झाली, त्यावेळेस विमानातून झाली, हेलिकॉप्टरमधून झाली का गाडीवरती झाली का बायसिकलवरती झाली. वी नो एव्हरीथिंग आणि आपण एकदम परफेक्टली ते लक्षात ठेवतो. लिटरली आपण एकदा ऐकलेलं ते म्युझिक असतं मूवीमध्ये, आपण बाहेर दुसरीकडे कुठे ते ऐकलं तरी आपलं ते लिटरली लक्षात येतं की अरे ह्या मूवीमधलं म्युझिक आहे. पण तोच एखादा फॉर्म्युला किंवा तेच एखादं काम आपण आपल्या PC मध्ये केलेलं असतं, आपल्या नोटबुकमध्ये लिहिलेलं असतो, तर तो आपल्याला नाही आठवत. जस्ट बिकॉज की आपल्याला असं वाटतं की मूवी म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, अभ्यास म्हणजे काहीतरी बोरिंग आहे. आणि अभ्यास लक्षात ठेवायला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. लिटरली मूवीचं हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला किती एफर्ट्स घ्यावे लागतात आपल्या ब्रेनला. मीन्स कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आणि आळस आहे असं काही नाहीये, इंटरेस्टचा पार्ट आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या गोष्टी तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने करता, ते करताना तुम्हाला आळस येत नाही. सो चेंज युअर इंटरेस्ट आणि स्वतःच्या ब्रेनला वारंवार ते सांगणं गरजेचं आहे. तुमचं एक स्ट्रॉंग रिझन पाहिजे. तुम्ही आयुष्यात जे काय करताय त्याच्या पाठीमागे खूप स्ट्रॉंग, की तुम्हाला एक्सटर्नल मोटिवेशनची गरज नाही पडली पाहिजे. सो फाइंड दॅट रिझन, फाइंड दॅट की वाय यू आर डुईंग दिस थिंग्स आणि व्हॉट इज युअर पॅशन. काय केल्यानंतर तुम्हाला आनंदी वाटतंय, चांगलं वाटतंय आणि काय केल्यानंतर तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थित जगू शकता, तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता. So just find the reason and clear your why. Thank you so much.